ठाकरे बंधूंचे एकमत नाहीच, युती बिघडण्याचे चिन्ह। सध्या राज्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। यामध्ये ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार अशा जोरदार चर्चा सुरू आहेत। त्यातच आता महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बहुतांश जागांवर सहमती झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते। मात्र जिथे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आहेत अशा 3 महत्त्वाच्या जागांवरून मोठा पेच निर्माण झाला आहे। मुंबईत ज्या मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे आमदार आहेत तिथल्या किमान 3 जागा आम्हाला हव्याच अशी आग्रही भूमिका मनसेने लावून धरली आहे। यामध्ये माहीम, शिवडी आणि विक्रोळी या 3 विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या प्रभागांचा समावेश आहे। माहीम हा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो। या ठिकाणी मनसेला जास्तीत जास्त जागा हव्या आहेत, मात्र ठाकरे गटाचा इथे जुना बालेकिल्ला असल्याने ते माघार घ्यायला तयार नाहीत। तर दुसरीकडे शिवडीतून अजय चौधरी आणि विक्रोळीतून सुनील राऊत हे ठाकरे गटाचे आमदार आहेत। त्यामुळे ठाकरे गट आपल्या आमदारांच्या मतदारसंघात मनसेला जागा देणार का याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे। ठाकरे गट आणि मनसे यांच्यात सातत्याने जागा वाटपाच्या बैठकांचे सत्र सुरू होते। आतापर्यंत इतर ठिकाणच्या जागा वाटपांचा तिढा सुटला असला तरी या 3 जागी मात्र नेत्यांना तोडगा काढता आलेला नाही। त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र बसून यावर अंतिम निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवली जाते। दरम्यान महायुतीला टक्कर देण्यासाठी मराठी मठांचे विभाजन टाळणे हे दोन्ही ठाकरेंचे प्राथमिक ध्येय आहे। त्यामुळे आता जर या 3 जागांवर तोडगा निघाला नाही तर मनसे आणि ठाकरेंची युती होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।